ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे वर्क डन बाय फोर्स. त्याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. युनिट ऑफ वर्क डन बाय फोर्स इज न्यूटन मीटर, न्यूटन mm or joule. Joule is equal to Newton meter. So actually Newton meter is also known as joule. आता यामध्ये वर्क डन बाय फोर्स हे आपण ग्राफ काढून सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो. तर ग्राफिकल कॅल्क्युलेशन ऑफ वर्क त्याकरता ग्राफ काढतो आपण. A graph is drawn by taking force or component of applied force parallel to displacement along y-axis. So force is taken along y-axis, vertical axis, and displacement along x-axis. Work done by force is given by the area under the curve. पुढे येणार आहेत ते ग्राफ काढून दाखवलेले आहेत. कसं काढायचं ते आपण पाहू. Different types of graph depending on the magnitude of force required. Work done करता force कसा लावलेला आहे. So work done if magnitude of force is constant, work done if magnitude of force is uniformly varying. अशा दोन प्रकारचे ग्राफ आपण पाहणार आहोत. त्याच्यात एक मिनिट लटकलेली आहे. आता यामध्ये दोन केसेस दाखवले आहेत पहा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्कच्या. हा हॉरिझॉन्टल स्मूथ प्लेनवर हा ब्लॉक दिलेला आहे का त्याचं काही वजन असेल W. इट इज टू बी मूव्ड फॉर डिस्टन्स D. आता याला जो लागणारा फोर्स आहे जिथपर्यंत तुम्हाला त्याला समोर न्यायचा आहे तो फोर्स तेवढा कॉन्स्टंट फोर्स लागेल. इथे पण पहा P दाखवला आहे. इतकी मूवमेंट झाल्यावर सुद्धा फोर्स Pच लागणार आहे. म्हणजे या ब्लॉकला ओढायला जो फोर्स लागतो आहे तो कॉन्स्टंट फोर्स आहे. तर त्याच्याकरता त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पहा. एक्स ॲक्सिस यावर दाखवला आहे डिस्प्लेसमेंट आणि वाय ॲक्सिसवर फोर्स. तर सुरुवातीला 0 डिस्प्लेसमेंट इथून सुरू केला आपण आणि फायनल डिस्प्लेसमेंट झाला आहे D. हा झाला डिस्प्लेसमेंट D आणि त्याच्याकरता फोर्स किती लागतो आहे P. आता P फोर्ससुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही विचार केला काही अंतरावर डिस्प्लेसमेंट झाल्यावर सुद्धा फोर्स Pच लागणार आहे. सो थ्रू आउट P जो लागतो आहे फोर्स तो कॉन्स्टंट फोर्स आहे लागणारा ओढण्याकरता लागणारा फोर्स. त्याच्यामुळे हे हॉरिझॉन्टल सेगमेंट येईल इथे. आता इथे जर वर्क डन काढायचा आहे तुम्ही हा ग्राफ काढल्यानंतर तर हा जो आपण कर्व काढला आहे हा कर्व कशाचा आहे P वर्सेस डिस्प्लेसमेंट. म्हणजे जितका डिस्प्लेसमेंटही वाढत जाईल P मात्र कॉन्स्टंटच राहील. त्याच्यामुळे ही हॉरिझॉन्टल लाईन आलेली आहे इथे. तर याच्या खालचा जो एरिया आहे हा एरिया म्हणजे वर्क डन. आता इथे हा रेक्टँगल दिसतो आहे तुम्हाला. तर रेक्टँगलचा एरिया काढला तर तुम्हाला वर्क डन मिळेल. खाली वर्क डन काढलेला आहे पहा. वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व. ही कर्व आहे तुमची स्ट्रेट लाईन आहे. त्याच्यामुळे त्याच्या खालचा एरिया म्हणजे आहे रेक्टँगलचा एरिया बिटवीन द कर्व अँड एक्स ॲक्सिस याच्यामधला एरिया. तर तो येईल P मल्टिप्लाइड बाय D. कारण की या रेक्टँगलची व्हर्टिकल साईड आहे P आणि हॉरिझॉन्टल साईड आहे D. सो रेक्टँगलचा एरिया P मल्टिप्लाइड बाय D. फोर्स P इज कॉन्स्टंट. त्यामुळे हा हॉरिझॉन्टल लाईन आली आहे इथे. आता ही दुसरी केस पहा. या केसमध्ये काय दाखवलेलं आहे ही चेन आहे लटकलेली. ही चेन आहे आणि ही पुलीवरून मला वरती ओढायची आहे. हे या चेनचं टोक मला पूर्ण वर न्यायचं आहे. तर सुरुवातीला मला जो हा फोर्स लागेल ॲट द स्टार्ट जेव्हा हे चेन ओढणं मी सुरू करेल म्हणजे D 0 राहील तेव्हा डिस्प्लेसमेंट. त्यावेळी जेव्हा मी चेन ओढणं सुरू करेल तेव्हा हा जो फोर्स लागेल मला ओढण्याकरता इथे पुली लावलेली आहे. पुली समजा फ्रिक्शनलेस आहे. ॲक्च्युली फ्रिक्शन असते त्याचं पण आपण विचार करत नाही आहे. फ्रिक्शनलेस पुली आहे असं आपण समजू इथे.
त्याच्यामुळे या चेनचं जेवढं वजन आहे तेवढा मला फोर्स लागेल इथे सुरुवातीला. परंतु जशी जशी ही चेन वरती गुंडाळल्या जाईल, या पुलीवरून या बाजूला येईल, तर ही लटकलेली चेनची लांबी कमी कमी होत जाईल. थोडक्यात काय, तर त्या चेनचं वजनही कमी होत जाईल. त्याच्यामुळे हा लागणारा फोर्ससुद्धा कमी कमी होत जाईल. सो जितकी चेन वरती ओढल्या जाईल तितकं या बाहेर लटकलेल्या चेनचं वजन कमी होईल आणि हा लागणारा फोर्स कमी होईल. शेवटी चेन जेव्हा इथं पोहोचेल, पूर्ण गुंडाळल्या जाईल, तेव्हा हा P0 लागेल. पहा, म्हणजे पूर्ण जर डिस्प्लेसमेंट झालं इथून इथपर्यंत, म्हणजे चेन पूर्ण गुंडाळल्या गेली, तर शेवटी फोर्स 0 लागेल. तर ते इथं दाखवलं आहे पहा या ग्राफमध्ये. डिस्प्लेसमेंट सुरुवातीला डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे चेन ओढणं सुरू केलं त्यावेळी फोर्स किती लागतो आहे पहा तुम्हाला. F = P. हा P किती लागेल, या पूर्ण चेनचं वजन. आणि जशी जशी चेन गुंडाळला जाईल तसं जसं Pची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. अँड ॲट द एंड फोर्स जो लागणार आहे तो 0 लागणार आहे शेवटचा. तर याला म्हणतात युनिफॉर्मली डिक्रीजिंग फोर्स रिक्वायरमेंट. म्हणजे जशी जशी चेन गुंडाळला जाईल तसं तसं त्या चेनला ओढायला फोर्स जो लागतो आहे तो कमी कमी होत जाईल. अँड ॲट द एंड इट विल बी 0. आणि त्याच्यामुळे हा असा ट्रँग्युलर ग्राफ आला. आता इथे हॉरिझॉन्टल लाईन नाही आली कारण की P कॉन्स्टंट नाही आहे, तर हा कर्व असा आला आहे आपला. आता तुम्हाला वर्क डन काढायचा आहे, तर हा एरिया, या कर्वच्या खालचा एरिया म्हणजे कर्व आणि एक्स ॲक्सिस याच्यामधला एरिया तुम्हाला काढायचा असतो, म्हणजे या ट्रँगलचा एरिया थोडक्यात. सो वर्क डन इज गिवन बाय एरिया. इट इज इक्वल टू P × D/2. तुम्हाला ट्रँगलचा एरिया माहीत आहे, हाफ बेस इंटू हाईट. या ट्रँगलचा बेस किती आहे, डिस्प्लेसमेंट D, हाईट किती आहे P, फोर्स. त्याच्यामुळे काय येईल, एरिया हाफ म्हणजे डिवायडेड/2 इंटू बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. सो हाफ बेस इंटू हाईट हा एरिया. इथे काय आहे, P इज रिड्युसिंग युनिफॉर्मली आहे म्हणून ही स्ट्रेट लाईन आली आहे. तर अशा प्रकारे हे वर्क डन काढता येते आपल्याला ग्राफ काढून. त्याच्यानंतर पुढे एक अजून केस दाखवलेली आहे पहा. ती चेन इथे दाखवलेली आहे, फक्त या चेनला खाली वजन लटकवलेलं आहे W. त्याच्यामुळे आता जेव्हा मी हे चेन ओढणं सुरू करेल तेव्हा मला जो हा P फोर्स लागणार आहे, हा P फोर्स किती लागेल, या चेनचं वजन, पूर्ण लटकलेली जेवढी चेन आहे, खाली लटकलेली चेन हवेत, त्या चेनचं वजन प्लस हा W, तेवढा मला P लागेल सुरुवातीला. सो दिस P विल बी इक्वल टू इनिशियली, दिस विल बी इक्वल टू W प्लस weight of चेनचं वजन लागेल मला इथं. W प्लस वेट ऑफ चेन एवढा फोर्स मला इथे लागणार आहे, हा P सुरुवातीला. परंतु जसं जसं मी चेन गुंडाळत जाईल तसं तसं या चेनचं वजन कमी होत जाईल, परंतु हा W मात्र शेवटपर्यंत राहणार आहे कारण की ते लटकवलेलं वजन आहे. तर हळूहळू चेनचं वजन कमी होईल, W मात्र तेवढंच होईल. त्याच्यामुळे हा चेनच्या वजन कमी होत असल्यामुळे लागणारा P हळूहळू कमी होईल. आणि ॲट द एंड जेव्हा पूर्ण चेनवरती गुंडाळला जाईल तेव्हा काय राहील, फक्त हा W राहील. तर शेवटी फोर्स किती लागणार आहे, हा P फोर्स, हा W एवढा. म्हणून ॲट द एंड ऑफ डिस्प्लेसमेंट D एवढी चेन वर उचलल्यानंतर फोर्स किती लागेल, इट विल बी इक्वल टू W. आणि इथे किती लागेल, F इज इक्वल टू W प्लस वेट ऑफ चेन. तर इथे तुम्हाला हा युनिफॉर्मली डिक्रीजिंग फोर्स लागतो आहे, परंतु एंडला 0 होत नाही, तो W लागतो आहे. सो दिस इज द कर्व ऑफ फोर्स अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट. आता वर्क डन काढायचं आहे तर तुम्हाला या कर्वच्या खालचा एरिया, हा एरिया घ्यायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हा ट्रॅपेझॉइड आहे. ट्रॅपेझॉइडचा एरिया पॅरलल बाजूंची बेरीज डिवायडेड/2 म्हणजे ॲव्हरेज मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. हा ट्रॅपेझॉइडचा एरियाचा फॉर्म्युला आहे. सो वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व, इट इज इक्वल टू P प्लस W. पहा काय केला आहे, हा P सुरुवातीला लागणारा फोर्स
प्लस डब्ल्यू शेवटी लागणारा फोर्स, या दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2 म्हणजे ॲव्हरेज घेतला आहे दोघांचा, मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट डी. हे डिस्प्लेसमेंट आहे. दिस इज ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट डी. इथून इथपर्यंत हा डिस्प्लेसमेंट आहे. बाकीच्याही ग्राफमध्ये असंच राहील डिस्प्लेसमेंट डी. तर तो एरिया काढला आपण ट्रॅपेझॉइडचा पी प्लस डब्ल्यू डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय डी. या केसमध्ये सुद्धा पी इज रिड्युसिंग युनिफॉर्मली. एखादा ग्राफ असा येऊ शकतो केसप्रमाणे, सुरुवातीला फोर्स 0 लागेल आणि तो हळूहळू वाढत जाऊन स्ट्रेट लाईन इथे पी होऊन जाईल या ठिकाणी. तर या ठिकाणी सुद्धा एरिया काय येईल तुमचा, ही व्हर्टिकल लाईन टाकली, दिस इज डिस्प्लेसमेंट, ही डिस्प्लेसमेंट झाली. तर एरिया अंडर द कर्व, हा एरिया काढला. थोडक्यात लक्षात ठेवायचं, वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व. कर्व कशी काढतात, तर एक्स ॲक्सिसवर डिस्प्लेसमेंट आणि वाय ॲक्सिसवर फोर्स घेऊन याप्रमाणे ग्राफ काढायचा, जसं आपण सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये ग्राफ काढले होते त्याप्रमाणेच. आणि त्या ग्राफच्या खालचा एरिया काढायचा, दॅट विल बी वर्क डन बाय द फोर्स. अशा प्रकारे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क, याला म्हणतात ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क. आता वर्क डनची डेफिनेशन पाहिली आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं आहे. याच्यावरचे काही एक्झाम्पल पाहू आपण. हे पहिलं एक्झाम्पल पहा. कॅल्क्युलेट वर्क डन इन पुलिंग ए ब्लॉक नाही पाहिजे इथे, ब्लॉक वेइंग 400 न्यूटन फॉर ए लेंथ ऑफ 8 मीटर अप ए स्मूथ इन्क्लाइंड प्लेन. लक्षात घ्या, फ्रिक्शन नाही आहे, स्मूथ इन्क्लाइंड प्लेन विच मेक्स 30 डिग्री अँगल विथ हॉरिझॉन्टल. हा इथं फिगर दाखवली आहे पहा. हा इन्क्लाइंड प्लेन आहे, 30 डिग्रीचा अँगल दाखवला आहे, हा इन्क्लाइंड प्लेन आहे. असं एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहेत, जर लक्षात असेल तर. मोटरसायकल जेव्हा आपल्याला ट्रकवर चढवायचे असतात किंवा कार ट्रकवर चढवायचे असतात, तेव्हा असा इन्क्लाइंड प्लेन लावलेला असतो. हा इन्क्लाइंड प्लेन गाड्या चढवण्याकरता, किंवा एखादा कुठलीही वस्तू, ऑइलचा ड्रम जर ट्रकमध्ये चढवायचा असेल तर असा इन्क्लाइंड प्लेन लावला असतो आणि तो ड्रम इथे ठेवून गोल 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 फिरवून त्याला ट्रकमध्ये चढवल्या जातो वरती. तर हा इन्क्लाइंड प्लेन आहे. इट इज अ सिम्पल लिफ्टिंग मशीन. आता फक्त इथे हा स्मूथ प्लेन आहे, फ्रिक्शन नाही आहे. आता याच्यावर हा ब्लॉक ठेवलेला आहे 400 न्यूटनचा आणि याला वर घेऊन जायचं आहे बाय डिस्टन्स ऑफ 8 मीटर. आता या ठिकाणी या ब्लॉकचं वजन आहे 400 न्यूटन. हे आहे व्हर्टिकल. याला लागणारा पी त्यांनी दिलेला नाही आहे, आपल्याला तो काढायचा आहे किंवा नाही काढला तरी चालतो. हा 400 न्यूटन व्हर्टिकल आहे आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते तिरपं आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट या दोघाचा गुणाकार करता येत नाही, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर त्याच्याकरता काय केलं आहे, या 400 न्यूटनचे 2 कंपोनंट आपल्याला करता येतात, आपण पाहिलं आहे हे फ्रिक्शनच्या टॉपिकमध्ये. तर या 400 न्यूटनचा पॅरलल टू प्लेन हा कंपोनंट होतो 400 साइन 30 आणि एवढाच हा पी फोर्स लागेल इथे, कारण की फ्रिक्शन नाही आहे. त्यामुळे याच्यापेक्षा किंचित 400 साइन 30पेक्षा किंचित जास्त फोर्स लावला की हा ब्लॉक वरती सरकायला लागेल. आता त्याला 8 मीटर सरकवायचं आहे. तर त्याप्रमाणे याचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. पी किती लागणार आहे, जस्ट स्लाइटली ग्रेटर दॅन 400 साइन 30, म्हणजे आपण तेवढाच घेतलेला आहे. सो वर्क डन इज इक्वल टू पी इंटू डी. आता पी घेतलेला आहे 400 साइन 30 मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट 8. सो इट इज 1600 न्यूटन मीटर और 1600 जूल्स. हे प्रॉब्लेम थोडंसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करता येते, ते इथं दाखवलेलं नाही आहे मी इथे. आता हा जो 8 मीटर आहे, हा 8 मीटर इथं मी हॉरिझॉन्टल लाईन काढली पहा आणि इथून हा परपेंडिक्युलर टाकला इथे, हा 90 डिग्री. आता हा हे हायपोटेनस 8 मीटर आहे आणि हा अँगल 30 डिग्री आहे. सो दिस साइड विल बी 8 साइन 30. हा 8 साइन 30 होतो.
म्हणजे आता वेगळ्या प्रकारे मला वर्क डन काढता येतं. हा 400 न्यूटन व्हर्टिकल आहे आणि या ब्लॉकची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, म्हणजे अलॉंग द वेट व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. कारण की वर्क डनमध्ये आपल्याला काय पाहिजे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता इथे फोर्स व्हर्टिकल आहे 400 न्यूटन आणि त्याला पॅरलल डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे 8 sin 30. म्हणजे वर्क डन मी काढू शकतो, वर्क डन इज इक्वल टू वेट 400 व्हर्टिकल आहे मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट कोणतं व्हर्टिकल, तर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती आहे 8 sin 30. सो इट इज 8 sin 30. या प्रकारे सुद्धा काढू शकतो. तेच आलेलं आहे. इथे काय आहे 400 sin 30 इंटू 8 आणि इथे काय आहे 400 इंटू 8 sin 30. कॅल्क्युलेशनने उत्तर एवढंच येईल, पण ही दुसरी पद्धत आहे. असं सुद्धा काढू शकता तुम्ही. सो दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल. दुसरं पाहू आता. हे सोपं एक्झाम्पल आहे पहा. ए मशीन डज 192 जूल वर्क इन 24 सेकंड्स. व्हॉट इज द पॉवर ऑफ मशीन. पॉवरचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. पॉवर इज वर्क डन डिवायडेड बाय टाईम. सो पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम. फक्त युनिटकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. 192 डिवायडेड बाय 24, कारण की हा 24 सेकंदमध्येच दिलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो इट इज 8 जूल्स पर सेकंद आणि जूल्स पर सेकंद म्हणजेच वॅट. सो पॉवर ऑफ मशीन इज 8 वॅट आउटपुट पॉवर. इनपुट वेगळा असू शकतो 8पेक्षा जास्त. एवढं काम करून राहिली आहे मशीन म्हणजे हा झाला आउटपुट पॉवर. इनपुट पॉवर त्याच्यापेक्षा जास्त लागेल, कारण की काही ना काही वाया जाते त्याच्यातलं. नेक्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट वर्क डन इन वाइंडिंग ए व्हर्टिकली हंग चेन ऑफ 30 मीटर लॉंग वेइंग 10 kilonewton per meter अराउंड ए ड्रम. ते एक्झाम्पल ग्राफिकलमध्ये दाखवलं तेच आहे. हा ड्रम आहे. आता इथं गुंडाळलेलं मी दाखवलेलं नाही, असं खाली दाखवलेलं आहे आणि ही चेन लटकलेली आहे. चेनची लांबी किती दिलेली आहे त्यांनी 30 मीटर आणि या चेनचं वजन आहे 10 kilonewton पर मीटर. म्हणजे 1 मीटर लांबीच्या चेनचं वजन 10 kilonewton. तर 30 मीटरचं किती होईल. वेट ऑफ चेन 10 इंटू 30 300 kilonewton. म्हणजे जेव्हा मी ओढणं सुरू करेल तेव्हा हा पी किती लागणार आहे 300 kilonewton. फ्रिक्शन नाही आहे असं समजू आपण. आणि जसं जसं ही चेन वर ओढल्या जाईल किंवा गुंडाळल्या जाईल तसं जसं ही लटकलेली चेन कमी होईल आणि लागणारा फोर्स कमी होईल. त्यामुळे तो फोर्स शेवटी किती लागेल 0 लागेल. हेन्स ॲट द स्टार्ट ऑफ वाइंडिंग फोर्स ऑफ 300 kilonewton इज रिक्वायर्ड. ॲज द वर्टिकली हंग चेन गोज ऑन रिड्युसिंग. हे लटकलेला पार्ट चेनचा कमी कमी होत जाईल गुंडाळल्यानंतर. वेट ऑफ चेन गोज ऑन रिड्युसिंग अँड ॲट द एंड फोर्स रिक्वायर्ड विल बी 0. हेन्स वर्क डन इज इक्वल टू ॲव्हरेज फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. ॲव्हरेज फोर्स किती इनिशियली लागतो आहे 300 kilonewton आणि सगळ्यात शेवटी किती लागतो आहे 0. म्हणजे 300 + 0 डिवायडेड बाय 2 हा झाला ॲव्हरेज फोर्स रिक्वायर्ड मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती आहे 30 मीटर चेन गुंडाळायची आहे. सो मल्टिप्लाइड बाय 30. सो इट इज 4500 kilonewton मीटर किंवा 4500 kilojule. हे झालं त्याचं उत्तर. नेक्स्ट प्रॉब्लेम. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन बी रेज्ड पर मिनिट through a height of 24 meter by means of a 10 kilowatt pump. पंपचा पॉवर दिलाय 10 किलोवॅट. किलोवॅट म्हणजे पॉवर आहे. हां लक्षात घ्या, युनिटवरून लक्षात आलं पाहिजे काय आहे. तर 10 किलोवॅट इज पॉवर ऑफ पंप आणि तो पंप वापरून किती पाणी एका मिनिटात किती पाणी वर उचलल्या जाऊ शकते थ्रू ए हाईट ऑफ 24 मीटर. So power of pump 10 kilowatt, it is equal to 10,000 watt, म्हणजेच 10,000 joule per second. Hence work done in 1 second is equal to 10,000 joule per 10,000 joule per second.
म्हणजेच एका सेकंदात किती वर्क होऊन राहिलं आहे 10,000 जूल्स. आता तुम्हाला पुढे माहीत आहे हेन्स वर्क डन इन 1 मिनिट, कारण की त्यांनी काय विचारलं आहे पर मिनिट, म्हणून आपण एका मिनिटासाठी काढतो आहे. हेन्स वर्क डन इन 1 मिनिट, एका सेकंदाला 10,000 जूल, तर 60 सेकंदाला किती, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. सो मल्टिप्लाइड बाय 60 सेकंद, तर एका मिनिटाला हे वर्क डन होईल. दिस इज द वर्क डन. हे 60 काय आहे, आपण एका मिनिटाचे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद, म्हणून हे 60 वापरला आहे आपण इथे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. सो हा झाला वर्क डन इन 1 मिनिट. त्यांनी पर मिनिट विचारलं आहे म्हणून एका मिनिटासाठी वर्क डन काढलं. आता वर्क डनची डेफिनेशन आहे वर्क डन इज इक्वल टू वेट इंटू हाईट किंवा फोर्स इंटू हाईट, डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन एका मिनिटाचं एवढं आहे, मल्टिप्लाइड बाय वेट ऑफ वॉटर मल्टिप्लाइड बाय हाईट. 24 मीटरवर उचलायचं आहे ते पाणी. सो वेट इंटू 24. हेन्स वेट ऑफ वॉटर, या वॉटरचं वेट काढायचं आहे, तर हा 24 इकडे जाईल डिवायडेड, जो डिवायडेड बाय 24 25,000 न्यूटन हे झालं पाण्याचं वजन, वेट. आता वेटवरून मास काढायचा. हेन्स मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 25,000 डिवायडेड बाय 9.81. हा काय वापरला आहे आपण फॉर्म्युला, W इज इक्वल टू mg. तर m काढायचा आहे आपल्याला, तर W डिवायडेड बाय g. सो 25,000 डिवायडेड बाय 9.81. सो दिस इज द मास ऑफ वॉटर. आणि ॲज डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 kg पर लिटर, इतके किलो मास वॉटर वरती उचलल्या जाईल, म्हणजे तेवढेच लिटर, कारण की डेन्सिटी पाण्याची काय आहे 1 kg पर लिटर. तर एवढं kg जात आहे म्हणजे एवढंच लिटर जात आहे. सो 2548.42 लिटर्स ऑफ वॉटर कॅन बी रेज्ड पर मिनिट. स्टेप बाय स्टेप हे व्यवस्थित पहा कसं सोडवलेलं आहे. सिंपल स्टेप्समध्ये सोडवून दिलेला आहे प्रॉब्लेम, आणि शेवटी हे ॲन्सर काढलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. A water tank of capacity 15,000 liters is filled in 30 minutes by a pump of power 7500 watt. हा पंपचा इनपुट पॉवर आहे, हा 7500 watt. The water is lifted through a height of 15 meter. Find the power output and efficiency of pump. सो मास ऑफ वॉटर त्यांनी दिलेलं आहे 15,000 लिटर, म्हणजेच तेवढेच kg. अँड हाईट ऑफ लिफ्ट 15 मीटर. हेन्स वेट ऑफ वॉटर mg, मास 15,000 किलो मल्टिप्लाइड बाय 9.81. सो दिस इज वेट ऑफ वॉटर. वर्क डन इज इक्वल टू वेट इंटू हाईट. सो दिस इज वेट मल्टिप्लाइड बाय हाईट 15 मीटर दिलेली आहे. This is the work done in joules. Now power required to lift water, work upon time. आता एवढं वर्क जे आहे ते किती मिनिटात करायचं आहे, इन 30 मिनिट्स. म्हणजे पॉवर कसा काढावं लागेल, वर्क डिवायडेड बाय टाईम. सो दिस इज वर्क डिवायडेड बाय टाईम 30 मिनिट्स, म्हणजे 30 × 60 सेकंद करून घ्यायचं, मिनिटात नाही ठेवायचं, सेकंद. म्हणून ते 30 × 60 घेतलेलं आहे. सो 1226.25 वॅट एवढं पाणी वर उचलण्याकरता पॉवर लागतो आहे. म्हणजे हा झाला पंपचा आउटपुट. पाणी उचलण्याकरता 1226.25 वॅट एवढा पॉवर लागतो आहे. आणि पंपचा पॉवर त्यांनी दिलेला आहे 7500 वॅट. हेन्स इफिशियन्सी ऑफ पंप, आपण ही डेफिनेशन सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये लिहिली आहे. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट मल्टिप्लाइड बाय 100. आउटपुट आपण काढलेलं आहे 1226.25 वॅट डिवायडेड बाय इनपुट. इनपुट प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 7500 मल्टिप्लाइड बाय 100.
सो इफिशियन्सी इज 16.35%. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात वर्क डन आणि पॉवरचे डेफिनेशन्सवर. फक्त तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम व्यवस्थित पाहिजे, डेन्सिटी ऑफ वॉटर माहीत पाहिजे, त्याच्यानंतर वेट आणि मास W=mg हे रिलेशन. याचे शॉर्टकट फॉर्म्युले पण तयार करता येतात, मुद्दामून दिलेले नाही आहेत तुम्हाला, स्टेप बाय स्टेप उत्तरं काढून दाखवलेले आहेत. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स. थँक्यू.